कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचं काम पूर्ण झालंय। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नाट्यगृहाचं लोकार्पण होणार आहे। 2 वर्षापूर्वी नाट्यगृहाला आग लागून मोठं नुकसान झालं होतं आणि याच आगीत संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं होतं। आता कोल्हापूरकरांसाठी नाट्यगृह पुन्हा खुलं झालेलं आहे। तर याच नाट्यगृहाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। 2 वर्षापूर्वी आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले केशवराव भोसले नाट्यगृह पुन्हा एकदा दिमागात उभं राहिलेलं आहे। ही दृश्य आपण बघू शकता की 2 वर्षापूर्वीची केशवरावची परिस्थिती आणि आजची परिस्थिती जर पाहिली तर आमूलाग्र बदल जो आहे तो झालेला पाहायला मिळतोय। पूर्वीसारखं नाट्यगृह या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की नाट्यगृह जळीत कांड झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रंगकर्मी असतील, कलाकार असतील यांच्या वतीनं नाराजी व्यक्त करण्यात आलेली होती, संताप व्यक्त करण्यात आलेला होता। पण सरकारनं आणि त्याचबरोबर कोल्हापूर शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून आपण पाहतो की हे नाट्यगृह आहे तसं उभारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। पण एकूणच आपण पाहतो की नाट्यगृहाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होणार आहे। पण एकूणच आपण पाहतो की हे नाट्यगृह म्हणजे एक कोल्हापूरकरांचं एक व्यासपीठ होतं आणि तेच व्यासपीठ जाळण्यात आलं का अशा प्रकारचा प्रश्न देखील त्यावेळेला उपस्थित करण्यात आलेला होता। पण त्याच्यानंतर मात्र आपण पाहतो की अनेक अडथळ्यांची शर्यत या ठिकाणी पार करत या ठिकाणी नाट्यगृह पुन्हा एकदा दिमागात उभं राहिलेलं आहे। आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर आज विविध विकास कामांचं उद्घाटन देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं जाणार आहे। त्यासाठी आपण पाहतो की अनेक मंत्री जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर कोल्हापूरकर जनता देखील या ठिकाणी असणार आहेत। मुख्यमंत्री कोल्हापुरातल्या विकास कामांचं उद्घाटन केल्यानंतर कागलमध्ये त्या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं देखील उद्घाटन करणार आहेत। आणि त्यानिमित्तानं आपण पाहतो की जे जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली त्या सभेच्या निमित्तानं मुख्यमंत्री काय बोलतात, महायुतीचे 10च्या 10 आमदार कोल्हापुरात आहेत, त्यामुळं या सभेच्या निमित्तानं एक वेगळं शक्तीप्रदर्शन महायुतीकडून केलं जाते का हे आज पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।